हॅलो ट्रेडर्स. आज मी रेकॉर्ड नाही करू शकलो कारण की तब्येत थोडी बरोबर नव्हती, त्यामुळे उशिरा उठलो. आणि आज बघा मार्केट खूप चांगल्या पद्धतीनं पडलं आहे. मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी झाली आहे, त्यामुळं गॅप डाऊन पण आज आपल्याला बघायला मिळालं. जवळपास 700वरनं डायरेक्ट 330 म्हणजे जवळपास 350 ते 400 पॉईंटचा आपल्याला गॅप डाऊन भेटलेला आहे. इथे मी उठलो आणि आत्ताच उठलो आहे. आपली इथलची मूव मिस झाली, पण काय हरकत नाही. आज मार्केटमध्ये सेंटिमेंट निगेटिव्ह आहे, पण तुम्ही जरा तब्येत बिघडलेली असल्यामुळं रेकॉर्ड नाही करू शकलो. तर तुम्हाला दाखवतो की आज मी कशा प्रकारे म्हणजे काय ॲनालिसिसवर ट्रेड केला. हे बघा, मार्केट पडत होतं आणि इथं 24,000वर सपोर्ट घेतला. 23,900 हा 24,000 राऊंड फिगर. इथं मार्केटनं सपोर्ट घेतला आणि मार्केट आज निगेटिव्ह असल्यामुळं मी वाट पाहत होतो की समजा ही ट्रेंड लाईन बनली होती, तर वाट पाहत होतो की एखादी सेलिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटली तर आपण सेल करू म्हणून. तर मग नंतर मार्केट वर गेलं आणि इथे एक आपल्याला ट्रेंड लाईन बघायला भेटली अशा प्रकारे. आणि मी इथं वेट केला, म्हणजे मी नेमकंच उठलो त्यावेळेस मार्केट इथं चालू होतं, आसपास जवळपास 12च्या आसपास चालू होता. मी पाहितलं तर मग समजा ही आपल्याला ट्रेंड लाईन भेटली आणि मी बघितलं की समजा ही या ट्रेंड लाईनचा आपल्याला ब्रेकआउट व्हायला पाहिजे. तोपर्यंत तुम्ही पाहितला आणि इथं नंतर टाईम फ्रेम चेंज केला. हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला एक ट्रेंड लाईन भेटली आणि मी इथे एंट्री घेतली. या ठिकाणी 12:30च्या आसपास एंट्री घेतली. हे बघा कशामुळे घेतली की या ठिकाणी या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झाला आणि मार्केट थोडं खाली आलं आणि रिट्रेसमेंटसाठी मार्केट वर जातं. मी हा रिट्रेसमेंट पूर्ण मिळेपर्यंत वेट केला आणि ज्यावेळेस इथं मला रिजेक्शन कॅन्डल वाटली, हे बघा ही कॅन्डल, इथे एक आपल्याला रिजेक्शन कॅन्डल भेटली आणि ही एक रिजेक्शन कॅन्डल, म्हणजे ही या रिट्रेसमेंटची मी वाट पाहत होतो. जशी ही मला ही कॅन्डल भेटली, मी या ठिकाणी ट्रेड पंच केला आणि एक छोटासा प्रॉफिट घेऊन बाहेर पडलो. हे बघा, मी जवळपास 4च्या आसपास ट्रेड पंच केला या ठिकाणी इथे, कारण की इथं पण मार्केट वर आलं, थोडासा पुलबॅक दिला आणि इथनं वर निघू लागला. मग इथं मी एंट्री घेतली 104वर आणि 124ला बाहेर पडलो. इथे ते बाहेर पडलो मी 24ला. तुम्हाला ऑर्डर बुक पण दाखवतो. हे बघा, 104ला एंट्री घेतली 12:30, 104ला एंट्री घेतली आणि 12:36 6 मिनटामध्ये 124वर बाहेर पडलो. हे बघा, इथे 12:30ला इथे एंट्री घेतली 104वर आणि या ठिकाणी मी 124वर बाहेर निघलो इथे जवळपास. तर आपलं लॉजिक सिंपल होतं. हे बघा, आपलं लॉजिक सिंपल होतं की आपल्याला या ट्रेंड लाईनचा इथं ब्रेकडाऊन भेटला आणि रिट्रेसमेंटवर जशी रिट्रेसमेंट झाली की आपण इथं एक ट्रेड पंच केला आणि पुढचा जो समजा सेलिंग झोन आहे, सेलिंग झोनपर्यंत आपण एक टार्गेट मिळवलेला आहे. हा बघा, इथे सेलर्स अवेलेबल आहेत. हे सेलर्स आपण या सेलिंग झोनपर्यंत टार्गेट घेतला. मार्केटमध्ये ट्रेड करते वेळेस
फक्त इंडेक्स नाही इम्पॉर्टंट, आपण ज्या ऑप्शनमध्ये आपण ट्रेड करणार आहोत त्या ऑप्शनचा चार्ट पाहणं पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की इंडेक्स हा मूव करतो, परंतु आपण जो रिअल पैसा लावतो हा ऑप्शनमध्ये असतो. त्यामुळं ऑप्शनवरचा चार्ट पाहणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपण एक सिंपल सेटअपवर ट्रेंड लाईन इथं तयार झाली. ट्रेंड लाईनच्या रिट्रेसमेंटपर्यंत वाट पाहिली आणि रिट्रेसमेंट पूर्ण झाल्याच्या नंतर जशी नेगेटिव्ह कॅन्डल भेटली, हे बघा ही ग्रीन रेड पुन्हा वरती गेलं आणि हिनं पूर्ण डाऊन साईडला क्लोज केलं. म्हणजे इथे एक परत आपल्याला रिजेक्शन कॅन्डल भेटली. मग आपण या रिजेक्शन कॅन्डलवरती ट्रेड प्लेस केला. सिंपल आहे. छोट्या छोट्या गोष्टी फक्त मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला संयम आपल्यामध्ये पाहिजे. घाई, फोमो या गोष्टीमुळं जास्त ट्रेडर्स लॉसमध्ये जातात. बस आजचं एवढंच, बाकी काय नाही. अशा प्रकारे तुम्हाला जर समजा शिकायचं असेल, नॉलेज चांगल्या प्रकारे घ्या आणि शिका. विदाऊट शिकण्याचं मार्केटमध्ये येऊ नका, कारण की मार्केट जेवढं देतं त्याच्यापेक्षा जास्त घेऊन पण जातं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की शिका, कोणाकडून का होईना शिका. जिथं तुम्हाला ज्ञान भेटतं आहे तिथं तुम्ही शिका. शिकूनच मग नंतरच मार्केटमध्ये उतरा. सिंपल लॉजिकवर आपण ट्रेड घेतलेला आहे आणि आजचं आपलं बऱ्यापैकी इथं प्रॉफिट झालेलं आहे. बस ओके, एवढंच.